श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण या मालिकेत ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे ऐश्वर्याचं तिलोत्तमाने थोबाड फोडून तिची लायकी दाखवलेली असते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तिलोत्तमाने घरातील सगळ्यांना एकत्र बोलवले असते आणि त्याचवेळी ऐश्वर्या म्हणते की मॉम, जर तुम्हाला सारंगबद्दल काही सांगायचं असेल तर आपल्याला त्याला सुद्धा इथे बोलवायला हवं, कारण तो घरात तर कुठेच नाहीये. त्यामुळे तिलोत्तमा नीलला सारंगबद्दल विचारते. नील सांगतो की काल रात्री मग तो मला भेटला होता, मात्र त्यानंतर तो कुठे गेला हे मलाही माहिती नाहीये. आणि त्याचवेळी अमृता सांगू लागते की आई, मला असं वाटतं की कदाचित सारंग काल रात्रीपासूनच घरी नाहीये. बघा ना, त्याची कार सुद्धा दिसत नाहीये. आणि हे ऐकून मग सगळेजण काळजीत पडतात. तिलोत्तमा राजकुमारला सांगते की बघ ना, नेमका सारंग कुठे आहे ते. मग त्याचवेळी सारंग घरात येतो. तो सुखरूप आहे हे पाहून सगळ्यांना आनंद होतो, सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर सारंग तिलोत्तमाला विचारतो की आई, काय झालं. तिलोत्तमा म्हणत असते की सारंग, मी तुला दिलेली 48 तासाची मुदत आता संपत आली आहे आणि ती मुलगी अजूनही या घरात परत आली नाहीये. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आणि मी जे काही सांगेल ते तुला ऐकावं लागेल. आणि ते ऐकून चंद्रकांत विचारतो की तिलोत्तमा, तू सारंगला काय करायला सांगणार आहे. आणि त्याचवेळी तिलोत्तमा हसतच म्हणते की ते कळलंच तुम्हाला. आणि मग त्याचवेळी त्याची लीगल टीम त्या ठिकाणी येते. त्या टीमला बघून ऐश्वर्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तिलोत्तमा म्हणत असते की आत्ता मी सारंगचा आणि त्या मुलीचा घटस्फोट घडवून आणणार आहे. ती मुलगी मला या घरात आणि सारंगच्या आयुष्यात नको आहे. आणि ते ऐकून अस्मी आणि ऐश्वर्याला खूप आनंद होतो. तर सारंग म्हणत असतो की बरं झालं आई, तू यांना इथे बोलवलं, पण काय ग, घटस्फोटासाठी दोन्ही व्यक्तींची परवानगी असणं आवश्यक असताना त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की हो सारंग, पण ती मुलगी आत्ता इथे आहे का. नाही ना, जर ती इथे असती तर घटस्फोटाची वेळच आली नसती. आणि त्याचवेळी सारंग सावलीला हाक मारतो आणि मग सावली सुद्धा घरात येते. आणि सावलीला पाहून ऐश्वर्या आणि अस्मीच्या पायाखाची जमीन सरकते. सावली सुखरूपपणे घरी आली आहे हे पाहून तिलोत्तमा देखील नाराज झाली असते. ती सारंगला म्हणते की वा सारंग, म्हणजे तू या मुलीला शेवटी घरी घेऊन आलास, पण अरे हिला लाज वाटत नाही का. म्हणजे स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतरही ती इथे कोणत्या हक्काने आली आहे. आणि आता जर ती इथे आलीच आहे तर मी तिला पोलिसांमध्ये देऊ शकते ना. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की आई, जरा आपल्याला हेच करायचं असेल ना तर मग सत्य काय आहे हे तुला जाणून घ्यायलाच हवं. पण तिलोत्तमा म्हणत असते की कशासाठी, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. आणि जर या मुलीबद्दल काही असेल ना तर मुळीच नाहीये. आणि ती तिथून सरळ जाण्यासाठी निघते. पण सारंग म्हणतो की सावलीबद्दल नाहीये, पण ऐश्वर्या वहिनीबद्दल ऐकायचं आहे ना, तर तुला आवडेल ना ऐश्वर्या वहिनीबद्दल ऐकायला. आणि ते ऐकून तिलोत्तमा जागच्या जागीच थांबते. सगळेजण ऐश्वर्याकडे पाहू लागतात. आणि मग त्यानंतर सारंग सरळ ऐश्वर्याकडे जात म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, ती चिठ्ठी कुठे आहे जी तू आम्हा सगळ्यांना वाचून दाखवली होती. ऐश्वर्या मोठ्या तोऱ्यात म्हणत असते की मला माहिती नाहीये, मी काय ती जपून ठेवली नाहीये. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की अगं, निदान स्वतःच्या चुका तरी सांभाळून ठेवायच्या ना. आणि ते ऐकून नील म्हणतो की सारंग, हे काय बोलतोस तू, ऐश्वर्यासोबत ही कोणती पद्धत आहे. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की दादा, मला माफ कर, मात्र आत्ता मला अशा पद्धतीने बोलावंच लागतं. आणि मग त्यानंतर तो तिलोत्तमाला म्हणू लागतो की आई, आता खरं काय खोटं काय हे सगळ्यासमोर यायलाच हवं. आणि मग तोच सावलीने त्याच्यासाठी जी चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी आणि ऐश्वर्याने जी चिठ्ठी सगळ्यासमोर वाचून दाखवलेली असते ती चिठ्ठी घेऊन येतो. त्यासोबत ते नोटपॅड देखील असते. आणि हे सगळं बघून तिलोत्तमा विचारू लागते की हे काय आहे सारंग. तर सारंग तिला म्हणतो की आई, बघ ना, ही ती चिठ्ठी आहे जी सावलीने माझ्यासाठी लिहून ठेवली होती. आणि ही ती चिठ्ठी आहे जी ऐश्वर्या वहिनीने आपल्या सगळ्यांना वाचून दाखवली होती. या दोन्ही चिठ्ठीमधील अक्षरामधील किती फरक आहे. पण ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की तू ऐश्वर्यावर असे आरोप नाही करू शकत. आणि त्याचवेळी सारंग म्हणतो की ठीक आहे, मी तिच्यावर कोणतेच आरोप करणार नाही, तू तिला तिचा गुन्हा कबूल करायला सांग. आणि ते ऐकून तिलोत्तमा गप्पच बसते. तर सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या वहिनी तर काय तिचा गुन्हा कबूल
कबूल करणार नाही आहे, त्यामुळे मला हे करावंच लागेल. आणि मग तो नोटपॅडमध्ये सावलीने आधी जे काही लिहिलेलं असतं ते सगळ्यांना दाखवत म्हणतो की हे बघा, या नोटपॅडमधील अक्षर आणि या चिठ्ठीमधील अक्षर सारखं आहे. म्हणजे ही चिठ्ठी सावलीनेच लिहिली होती माझ्यासाठी. पण ऐश्वर्याने ती चिठ्ठी सगळ्यांना वाचून दाखवली ना ती दुसऱ्याच कुणीतरी लिहिलेली होती. आणि ते ऐकून सगळेजण ऐश्वर्याकडे पाहू लागतात. ऐश्वर्या तर खूपच घाबरली असते. तिलोत्तमा विचारते की ऐश्वर्या तू बोल काहीतरी. आणि मग ऐश्वर्या तिच्या समोर जाते आणि म्हणते की मॉम मला माफ करा, हे सगळं मिस केलं होतं. आणि ते ऐकून तिलोत्तमा खूपच चिडते. तर सारंग म्हणत असतो की आई मला खात्री आहे तू जो शब्द दिला होता तो नक्कीच पाळशील. आणि मग तिलोत्तमाला आठवतं की तिने सारंगला सांगितलेलं होतं की जर ऐश्वर्या खोटी आहे हे सिद्ध झालं तर ती सगळ्यांच्या देखत ऐश्वर्याच्या कानाखाली मारेल. आणि मग ती क्षणाचाही विचार न करता सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचं थोबाड पाडते, तिच्या कानाखाली मारते. आणि हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. ऐश्वर्याला तर काही सुचत नसतं. आणि मग त्याच वेळी नील समोर येतो. तो ऐश्वर्याला धीर देतो. ऐश्वर्या रडत त्याच्याकडे पाहत म्हणत असते की नील मात्र ती पुढे काहीच बोलू शकत नाहीये, कारण मग नीलही तिच्या कानाखाली मारतो. आणि हे पाहून तिलोत्तमा मोठ्याने ओरडते. तर नील खूप चिडलेला असतो. तो ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या तू इतक्या खालच्या थरात जाशील मला कधीच वाटलं नव्हतं. अगं प्रेमामध्ये संसारामध्ये काही ना काही ॲडजस्ट करावंच लागतं आणि ते सगळं मी केलं फक्त तुझ्यासाठी. पण तू काहीच करू शकली नाही. आणि तुझ्या या अशा घाणेरड्या स्वभावामुळेच ना देवाने आपल्या पदरात मूल दिलेलं नाहीये. अगं तुझ्यामुळे जर या सावलीचा काही बरवाईट झालं असतं तर मग काय केलं असतं आपण. खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. आणि मग त्यानंतर ती अस्मी सुद्धा नाटक करत पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते की ऐश्वर्या मॅडम तुम्ही असं कराल मला कधीच वाटलं नव्हतं. अहो तुम्ही मला सुद्धा काहीच सांगितलं नाहीये. तुमच्या अशा खोट्या वागण्यामुळे आता या घरात माझंही नाव खराब होतंय. मला माहिती आहे ही सावली चुकीची आहे, पण तिला सिद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतः का चुकीचं वागलात. आणि ते ऐकून सारंग रागातच म्हणतो की सावली चुकीची नाहीये. त्यामुळे मग ती खोटाडी अस्मी सुद्धा गप्प बसते. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा म्हणू लागते की ही मुलगी चुकीची आहे की नाही हे जाणून घेण्यात मला कोणताही रस नाहीये. आणि मग ती सरळ तिथून निघून जाते. ऐश्वर्या मात्र खूप जास्त चिडलेली असते. ती मनाशीच म्हणत असते की आजपर्यंत या मुलीमुळे माझा खूप वेळा अपमान झालाय, पण आज माझ्या नवऱ्याने या मुलीमुळे सगळ्यांच्या समोर कानाखाली मारली आणि त्याचा बदला तर मी घेणारच. त्यानंतर अमृता रडतच सावलीला मिठी मारते आणि म्हणते की शेवटी सत्य बाहेर आलंच. आणि मग त्यानंतर घरातील सगळेजण सावलीला आनंदाने पुन्हा एकदा स्वागत करतात. दुसरीकडे जगन्नाथ देवाचा ऑडिओ मेसेज आलेला असतो आणि मग त्यांना समजतं की सावली सुखरूपपणे घरी परत आली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा खूप आनंद होतो. ते लगेच अलकाला बोलावून घेतात, तिला ही गोष्ट सांगतात. त्यामुळे ती सुद्धा खूप खुश होते. मग जगन्नाथ म्हणतो की चल अलका आपण लगेच आपल्या लेकीला भेटायला जाऊ. पण ती म्हणत असते की आत्ता त्यांच्या घरी जाणं योग्य नाहीये. मात्र जगन्नाथ म्हणतो की आत्ता आपण तिथे जायलाच हवं. त्यात तिलोत्तमाला कळायला नको का तिच्या घरातील हवा जरी बदलली ना तरी सगळ्यात पहिली खबर मला लागते ती. आणि मला माझ्या लेकीला भेटायचं आहे. ती इतकी दिवस कुठे होती, काय करत होती, चौकशी करायची आहे. आणि मग तो लगेच सावलीकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे सावली विठ्ठलाचा आशीर्वाद घेत असताना सुखदेव त्या ठिकाणी येतो आणि सावलीला पाहून तो रडतच तिला मिठी मारतो. तो म्हणत असतो की साहू कुठे गेली होतीस बाळा. अगं आणि जायच्या आधी तुझ्या गरीब दादाला एकदाही तुला सांगावंसं वाटलं नाही का गं, मी तुझ्यासाठी आता इतका परका झालोय का. अगं तू एकटीच कुठेतरी भटकत होती, मग तुला घरी यावंसं का वाटलं नाहीये. तुला माहिती आहे का मला ना आता स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे. ते ऐकून सावली म्हणते की दादा अरे असं खरंच काही नाहीये. मी त्यावेळी परिस्थिती अशी होती ना की मी काय करते मला समजत नव्हतं. आणि जर मी घरी येत असते तर आईबाबांच्या प्रश्नाची काय उत्तरं दिली असती, त्यांना किती त्रास झाला असता. आणि म्हणून मग मला घरी नाही जाता आलं. आणि मग त्यानंतर सुखदेव लगेच त्याच्या आईबाबांना फोन लावतो. ते दोघेही काळजीतच असतात. आणि मग जेव्हा ते सावलीचा आवाज ऐकतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ते दोघेही रडत असतात. सावलीला विचारत असतात की साहू बाळा अगं कुठे होतीस.
इतके दिवस. मग सावली त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. तर दोघे तिला सांगतात की यापुढे तू असं काही करायचं नाहीये, आम्हाला सोडून कुठेही जायचं नाहीये. तर मित्रांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की अस्मीने सगळ्यासमोर ऐश्वर्या जे काही बोललेली असते त्यामुळे ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि सरळ तिचा गळा पकडते. तर सारंग भैरवीला घरी बोलावतो आणि सगळ्यासमोर तिला सावलीची माफी मागायला सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.